जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आषाढी एकादशी म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला देहूतून जगद्गुरु तुकाराम महाराजांची, तर अष्टमीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. याबरोबरच महाराष्ट्र आणि परराज्यातून देखील अनेक दिंड्या या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. असा हा भक्तीचा आणि भक्तांचा महापूर पंढरपूरच्या दिशेने सरकत राहतो. हा भव्य दिव्य सोहळा अनुभवण्याची प्रत्येकाला इच्छा असते. मात्र कोरोनामुळे गेल्या वर्षी आणि यंदाही पायी वारीला वारकरी मुकले आहे. वारीतील हा दुरावा सुसह्य करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत माझं मन माझं मंदिर हा कीर्तन सोहळा. के न्यूजच्या माध्यमातून प्रसारित होणारा हा सोहळा पाहायला विसरू नका. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत. महाराज, मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर काय करावं हे महाराज आपल्या चिंतनामध्ये सांगतात. खरोखर आपल्याला मनुष्य म्हणून देह प्राप्त झाला, पण मनुष्य म्हणून देह प्राप्त झाल्यानंतर आपण मनुष्यासारखं वागतो का, राहतो का, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि जर वागत नसो तर फार विचित्र काम आहे. किराणा मालाचं दुकान आहे, किराणा स्टोअर्स, हां, कपड्याचं दुकान आहे, तिथं पाठी लावलेली असते, कापड दुकान. सोन्याचं दुकान आहे, सुवर्ण अलंकार, तिथं नाव लिहिलेलं असतं. आणि जर एखादा किराणा मालाच्या दुकानात गेला आणि मागितलं किराणा माल द्या, तर मालक म्हणला इथं नाही, तर काय म्हणते नाव लावल्यावर खाली नाही म्हणताय. सोन्याच्या दुकानात गेला म्हटली तिथं किराणा माल आहे, चालत नाही. ज्याचं जिथं पाठी लावलेलं आहे तिथं ते पाहिजे. तसं आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झाला आणि मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर जर आपण माणसासारखं वागलो नाही, बघा जादा सांगत नाही, परंतु सरळ आपण म्हणतो जरा माणसासारखा वाग, म्हणजे म्हणावं लागतंय माणसासारखा वाग. म्हणजे माणसाचं शरीर मिळालं पण माणसासारखं आपण वागत नाही. मंडळी, म्हणून माणसासारखं तर वागायचं आहे, पण नुसतं माणूस नर म्हणून राहायचं नाही, तर नर का नारायण व्हायचं आहे. आणि त्यासाठी मनुष्यदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्यदेहानं काय करायचं आहे? येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरापडे. फार काय सांगू म्हणली माऊली. ह्या शरीराने येणं जाणं थांबवायचं आहे. यासाठी मनुष्य शरीर मिळालेलं आहे, फक्त खाण्यापिण्यासाठी नाही. खाया पिया सुखसे सोया. खाल्लं, कबीर महाराज म्हणतात, खाल्लं पिल्लं सुखानं झोपलं. काय मिळवलं सांगा? काहीच नाही बरं का. एवढ्यामध्ये जर आपलं संपूर्ण शरीर घालवलं, आमचं एवढ्यामध्ये जातं. काय नाही, बालपण गेले नेणता, तरुणपणी विषयी व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता देहधरी. काय होते आमचं तुमचं की बालपण गेले नेणता, लहानपण काय कळत नाही हो, अजून लहान आहे, अजून लहान आहे. तेवढ्यात झाला तरुण, तरुण झाल्यावर तरुणपणी विषयी व्यथा, तारुण्यात तर देवधर्म काय कळतच नाही. भाऊ त्याला आई वडील कळत नाही तर देवधर्म कळतो नाही. आईनं काय सांगितलं काम तर ऐकत नाही, आईला उलट बोलायचं, वडिलाला गुरगुरायचं. ही मुलाचं सुरू होतं तारुण्यामध्ये. आता तर फार विचित्र आहे का, हे टी व्ही मोबाईल यामुळं
पूर्ण संस्कार नाहीसे झाले. कीर्तन कुठं तर गावात सप्त व्हायचे, सगळी मंडळी एकजुटीनं राहायची, 7 दिवस आनंदी आनंद, व्यक्तिमत्व विकासाचं शिबिरच असायचं. ते मंडळी सप्ते बंद झाले, हे ना अंधश्रद्धा म्हणू लागली. अहो ही संस्काराची शिबिरं होती. आणि मग अशा तारुण्यामध्ये ज्या वेळेला तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना, माऊली सांगतायत, तुकोबाराय म्हणतात, जो तरणा खरा भाग्यवंत कोणाला म्हणायचं? जो कीर्तनामध्ये नटतो, ते कीर्तनामध्ये नाचतो, तो खरं भाग्यवान. पण ह्या तारुण्यामध्ये काय ते बालपण गेले, मनुष्यजन्म मिळाला, पण मनुष्यजन्मामध्ये आम्हाला समजलं नाही. लहानपणात बालपण, तारुण्यात विषयी व्यथा, तो विषयामध्ये जातो. स्त्री गायले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे, सर्वेंद्रिया लिंगावे, स्त्री तिची. तारुण्यामध्ये एवढंच त्याला, स्त्री गायले ऐकावे. किती चांगलं गाणं म्हणलंय ती ना, किती चांगली डान्स करते ती. कोण आहे कोण आहे शोधत राहते. भिंतीवर लावलेले चित्र बघत तास बरोबर राहतोय. माऊली तुकोबाराय म्हणता, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाषाणमृतिकेच्या. परंतु आमची तरुण मंडळी ह्याच्यामध्ये बेभान झालेली आहे आणि तारुण्य सगळं त्याच्यामध्ये नाश पावतं. तरुणपणीविषयी व्यथा. मग परमार्थ केला का? मनुष्य देह ज्याच्यासाठी मिळाला त्याचं सार्थक केलं का? नाही मंडळी केलं. मग काय झालं तर बघता बघता म्हातारपण आलं. आता म्हातारपणामध्ये इकडं वळलं पाहिजे, मनुष्य देहाचं सार्थक केलं पाहिजे. पण वृद्धपणी प्रवर्तली चिंता. वृद्धपणामध्ये चिंता लागते. मिळवलं चांगलं मी भरपूर, पण पोरगं नातू ठेवतोय का नाही कोणाष्ट, त्याला काळजी लागते. रात्रंदिवस तो तळमळ करायला लागतो बरं का. मग अनेक व्याधी तयार होतात. ब्लड प्रेशर वाढलं तर कमी झालं म्हणते, तोवर अटॅक आला तर ब्लॉकेज आढळलं. कोण म्हणते अँजिओप्लास्टी करा, कोण म्हणते बायपास करा. झालं ह्याचं आयुष्य संपलं. सांगा मंडळी, मनुष्य देहाचं सार्थक केलं का? नाही. संपूर्ण आयुष्य याप्रमाणे महाराज सांगतात की ह्याचं वाया गेलं. आणि म्हणून अशा तऱ्हेने मनुष्य देह प्राप्त झाला. ज्या मनुष्य देहानं काय करायचं आहे महाराज सांगतात, हरी आपुला
काय सांगू की हे मनुष्य देह कशासाठी मिळाला, फक्त एवढ्यासाठी बालपण तारुण्य विषय व्यथामध्ये नाही नाही नाही, तर आपल्याला मनुष्य देह कशासाठी प्राप्त झाला हो, आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला तो आपुला तो एक देव करुणे घ्यावा देणे विण जीवा सुख नोई, आपलासा देव करून घेण्यासाठी शरीर मिळालं. मग मंडळी कळालं ठीक आहे, ह्या सर्वांमध्ये व्यर्थ आयुष्य न घालवता देव आपलासा केला पाहिजे. मग तो देव आपलासा करण्यासाठी काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी ऋषी मुनींपासून अनेक वाटा सांगितले, देव मिळवण्यासाठी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. कुठले कुठले मार्ग आहेत, कोण म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही योग करा, रानावनात जा, जंगलात जा आणि त्या जंगलात जाऊन तुम्ही काय करा, योग करा. झालं. काय जण म्हटले आता योग करणं आम्हाला सोपं आहे का, घरामध्ये योगासनं करायची म्हटलं जरा बाजूला थांबवून काहीतरी साधना करायची म्हटलं तर जमत नाही, आणि जंगलामध्ये नाही नाही नाही, घर सोडून जरा मंदिरात जावं म्हटलं तरी आम्हाला सारखं घराकडे आठवण येते, कधी एकदा घरी जाईल. आणि मग योगाला कधी जावं बरं का, योगाची वाटा निघाले गा सुवटा त्या दुःखाचाची वाटा भागा. म्हणजे योग काय आमच्या हातातला नव्हे, कारण तिथं फार साधना करावी लागते. मितल्या बोली बोली थोडं बोलायचं, आहार घ्यायचा ना युक्त आहार विहारस्य, थोडंच खायचं जास्त खायचं नाही. योग आमच्या हातामधला नाही बरं का. योग करणं तप करणं, कारण ती फार साधना बिकट अशा प्रकारची आहे. सांगू का एक दृष्टांत, की एक जण असाच महाराज सांगतात एक काय काय जण निघाले म्हणून ते आज सार्थक कसं करावं कळाल्यानंतर निघाले, आणि एक जणांना असंच ऐकलं, म्हटलं आपण बिन काय तर वैराग्य आले. खरं तर त्याला वैराग्य आलेलं नव्हतं, घरात नवरा बायकोची भांडण्यासारखी व्हायची आणि ते वैतागलं होतं. काय झालं तर वैतागला होता, वैराग्य नव्हे, वैराग्य वेगळं. तुकोबरायांचं वैराग्य बरं का, महाराजांचं वैराग्य, आमचा तुमचा वैताग तेवढ्या पुरतं जाते बाहेर. मग हा तसाच गेला, बायकोला सारखा म्हणायचा की बघ शांत बस, नाहीतर मी काय होईल, संन्यासी होईन, योगी होईन आणि जाईल जंगलात. त्यांच्या गावाजवळ ती नाथ संप्रदायाची झुंड होती, जंगलात राहिली. आणि खरोखर बायको एक दिवशी वैतागली, ती बी वैतागली. आणि ती म्हटली जा वा जाऊ दे, आणि वा जावं म्हटल्यावर हे गेला की म्हटलं येतच नाही मागात, आणि बाहेर पडला जंगलामध्ये गेला. आणि तिथं त्या साधू असणारे नाथ संप्रदायातले ते फार कष्टप्रद अशी साधना त्यांची, तिथं गेला आणि म्हटला मला तुमच्या झुंडीत सामील करून घ्या. ते साधू असणारे महाराज म्हटले नाही, सांसारिक मनुष्याचं एक काम नव्हे बाबा, तो आपला तुझ्या संसारात राहा. नाही 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 म्हटलं, मी अजिबात मागं जाणार नाही, मी तुमच्या दाराजवळ प्राण सोडेल, पण नाही. अरे म्हटले फार कठीण आहे. म्हटलं काय कठीण आहे एवढं. अरे म्हटले इथं सगळं खाण्यापिण्यावर बंधन, आहार विहारावरती बंधन, सगळे येणार आहे आणि तो आपला परत. नाही नाही म्हटला, मी इथंच थांबणार. ठीक आहे म्हटले, एक लक्षात ठेव, ह्या आमच्या संप्रदायाचा असा आहे, आत यायला वाट आहे, मागं जायला वाट नाही. तर आत आलास की कायमचा आत, एवढं लक्षात ठेव. हे जाम वैतागलेलं होतं. म्हटलं नाही मागे जाणार अजिबात, घ्या मला. ठीक आहे म्हटली, आत घेतला. त्याला म्हटले कपडे काढ. तू म्हणला का आता, म्हणजे का म्हणायचं नाही, आता का म्हणायचं नाही, सांगेल तेवढं करायचं. कपडे काढ आणि ती लंगोटी आहे, ती लंगोटी घाल. ठीक आहे. तिथं पलीकडे ओढा आहे, तिथं जाऊन आंघोळ करून यायचं. म्हटलं गार पाणी, गरम नाही, अहो थंडी, आता काय म्हणायचं नाही. गार पाण्यानं आंघोळ करून यायला लावली, ती लंगोटी धारण केली. आणि त्यानंतर काय, तिथं भस्म होतं, ते भस्म लावा म्हटले अंगाला, सगळ्या अंगाला ते भस्म लावायला लागलं. झालं. हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली. त्याला चहाची तल्लप, आपल्याला चहाची वेळ झाली की चहा लागतो, बरोबर आहे की नाही म्हणलं. चहाची वेळ झाली, कुठं काय दिसेना, म्हटलं चहा नाही. झालं 7 वाजले. त्या मंदिरात काय आरती वगैरे काय असेल त्यांची साधना सुरू झाली. आता म्हटलं बहुतेक जेवणाचा प्रबंध असेल काहीतरी. तो कुठं काय चुलवाण पण पेटलेलं दिसेना, गॅस पण पेटलेला दिसेना, काय नाही, सामसूम 8 वाजले 9 वाजले, आता काय राहावे ना. मग गेला महाराजांच्याकडे. म्हटलं महाराज जेवणाच काय. महाराज म्हटले जेवण नसतं म्हटले इथं, ते कडुलिंबाचा पाला आहे
ते रोवण पाट्यावर बारीक करायचं आणि त्याचा रस प्यायचा हे करायचं. होय म्हणले हे योग्यांची साधना अशीच असते म्हणले. इथं भुकेलिया भूकची खावी, तहानलिया तहानची पियावी. भूक लागली भूक खायची, तहान लागली तहान प्यायची. तसे जे मनातला आता जरा जरा हळूहळू उतरायला लागलं बरं का. याच्यापेक्षा बायको बरी, तिचं 4 शब्द ऐकलं तरी परत भाकरी करून घालत्या. झालं. त्याला काय ते कडुलिंब कधी पाडव्याला पण खाल्ला नव्हता, गुढी पाडव्याला प्रसाद म्हणून. आणि तिथं कधी ग्लास पिणार, तसाच झोपला मंडळी. पण झोप लागते का? 10 वाजले 11 वाजले, ह्या कुशीनं त्या कुशी, चहा नाही पोटात, काय नाही. झालं. बराच वेळ गेला, 12 वाजले 1 वाजले. ह्याच्या मनात सुरू झालं इथं थांबण्यात काय अर्थ नाही, आपलं घर गाठलेलं बरं. आणि म्हणून मंडळी त्यानं सगळी झोपून दिली आणि हळूच निसटला. तिथं कंपाऊंडवर उडी मारली आणि गावात आला. गल्लीत आल्याबरोबर कुत्री रात्रीची 12-1ला म्हणजे भुंकायला सुरुवात केली सगळ्या कुत्री. आता गल्लीतला हे ओळखीचा कुत्र्यांच्या, पण ह्यो आता कसा होता उघडा बंब, नुसतं लंगोटी अंगाला लावलेली, राग बेग आणि दिसत होता मोठा. आला गल्लीत तशी जास्तच कुत्री भुकायला लागली. ह्यो पळत पळत धपत कसा तर आपल्या घराजवळ गेला आणि दारावर थाप मारली. आता आत बायकोच होती ती, तिला माहीत आहे हिची थाप कुठं. तिनं ओळखलं कोण आला असणार आहे. ती म्हटली कोण आहे? तर म्हटलं अगं मी आहे. मी म्हणजे कोण? तुझा नवरा आहे. माझा नवरा परत यायचा नाही. तो फार निश्चय आहे, एकदा गेलाय तो संन्यास व्हायला, ह्यो मागे येणार नाही. कोण आहे म्हटली. आणि परत तिच्या मनात आलं जरा ह्याची गंमत करावी, खोड मारावी. म्हणून ती ओरडायला लागली आतनंच. म्हटली चोर चोर चोर. तशी शेजारची जागीच झाली आधी कुत्रे भुंकल्यामुळे. आणि मग काय मंडळी आली ती काट्या घेऊन, उघडा बंब दिसला म्हणून चोर आहे, झोडून काढला. म्हणून मंडळी या प्रकारे योगाच्या वाट्याला जे निघाले त्यांना दुःखाचाची वाटा भागाला, दुःख वाट्याला. मग महाराज म्हणले या वाटेला जाऊ नका, तर तुम्हाला मी सोपं सांगतो. कुठलं? हरी सोपेवर आम्हा सांगितले.
घेऊन नाचा. सोपं वर्म आम्हाला सांगितलं म्हणले संतांनी. काय करा? टाळ दिंडी, दिंडी म्हणजे विना बरं का, विना गळ्यात अडकवा, हातामध्ये टाळ घ्या आणि त्या पंढरपूरची वाट चाला. हे योग नको, तप नको, यज्ञ नको बरं का. ह्या सगळ्यामध्ये कर्मकांड आहे, या सगळ्यामध्ये आडवाटा आहे. पण पंढरीची वाट आहे ती कशी आहे? तुका म्हणे केली सोपी पायवाट. तुका म्हणे सोपी, सोप्यातली सोपी पायवाट सांगतो तुम्हाला. पंढरीची वाट आहे. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंफा. हा मार्ग असा आहे पंढरपूरचा. ह्या मार्गाने जर तुम्ही चालला, पंढरपूरची वारी जर केली तर कुठेही अडकणार नाही. तुम्ही योग केला, रिद्धिसिद्धीत अडका. तुम्ही तप केलं, करता तपे काम क्रोध खवळते, काम क्रोध तुमचे खवळतील. एखाद्याला शाप द्याल तुम्ही तप केल्या. यज्ञ केला, यज्ञ आगे स्वर्ग भोग आडे येते. यज्ञ केला, स्वर्ग आडवेतो. मग तीर्थयात्रा करतो, करता तीर्थाटणी अहंकाराची प्राप्ती हो. अहो आम्ही काशीला गेलो, काय सांगू तुम्हाला. अहो आम्ही रामेश्वरला जाऊन आलो. अहो आम्ही गया केली. आम्ही कलकत्ता त्या जगन्नाथपुरीला जाऊन आलो. अहंकारच नुसता, देव नाही बरं का. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. व्यर्थ गेलं, अहंकार नुसता आला. ह्या सगळ्यांमध्ये मंडळी याप्रमाणे बाधा आहे. मग पंढरपूरच्या वारीमध्ये काय हो? अहो काय आहे सांगू. तुकोबार आहे, फार सुंदर सांगतात. पंढरीच्या वारीमध्ये काय आहे सांगू. हरी पंढरीचे वार करे अधिकारी मोक्षाची. काय सांगू म्हणजे महाराज. अहो पंढरीची वारी जर केली, महाराज सांगतात की नाही, पंढरीची वारी आहे माझे घरी. का माझ्या घरामध्ये पंढरीची वारी आहे? आम्ही योगी नाही, आम्ही तपस्वी नाही, आम्ही याज्ञिक नाही, आम्ही यज्ञ करणार नाही, आम्ही फक्त पंढरीची वारी करू. कारण पंढरीच्या वारीमध्ये सामर्थ्य आहे. म्हणते पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचा जो वारकरी आहे त्याचा अधिकार केवढा आहे म्हणते. त्याला काय मिळतो? त्याला मिळतं मोक्षच. ज्या मोक्षासाठी रात्रंदिवस योगी जंगलामध्ये जाऊन बसले, वनामध्ये जाऊन बसले, तपस्वी तप करत बसले, पण तो योग्यांना मिळाला नाही, तपस्व्यांना मिळाला नाही. तो वारकऱ्यांना आमच्या मागं पुढं उभा राहतो बरं का. तरी देखील त्या मोक्षाकडे आमचे वारकरी बघत नाही. मोक्ष सुखा हनुलाता भय नाही जन्म घेता. तुकोबाराय म्हणतात मोक्ष सुख त्याला लाथ हनवानी म्हणले. एवढा अधिकार या वैष्णवांचा, या वारकऱ्यांचा आहे. म्हणजे या पंढरपूरच्या वाटेवरती जर चाललो, पंढरीची वारी जर केली, किती अधिकार आहे हो पंढरीच्या वारकरीचा. पंढरीची वारी ज्याच्या घरामध्ये, काय सांगावं मंडळी. तुकोबाराय म्हणतात पंढरीची वारी ज्याच्या घरामध्ये नवे नवे जिथं नामस्मरण चालतं, जिथं कीर्तन चालतं, जिथं वैष्णव आहेत, त्या घरामध्ये आम्हाला होईल श्वान या ती तया घरी. कुत्रं बनून मी त्याच्या दारामध्ये राहीन. जिथं पंढरपूरची वारी आहे त्यामध्ये. आणि म्हणून मंडळी परंपरेनं आपल्याकडं माळ आलेली असते. अहो कुणाची माळ होती म्हणजे आमच्या पंजोबांची होती, आजोबांची होती, वडिलांची पण होती. मग म्हटलं आता पुढं नाही, म्हटलं आता काय निभायचं नाही, आता जमायचं नाही, आमच्यात आता कोण त्यातलं नाही का हो. मग आमची मंडळी गेल्या विचारतात, आता गेले तुमचे वडील, पण आमच्याबरोबर असायचे नेहमी कीर्तनाला, आता माळ कोण घालणार. नाही म्हणले. बघा पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, हे माहीत आहे, सांगतोय आम्ही, परंतु त्यांच्या वेळ आल्या म्हणतात नाही, कुठलं नाही जमायचं. मग थोरला म्हणतो धाकट्यानं घातली तर बरं होईल, त्याच्यावर लय बाबाचा जीव होता.
मग धाकटा म्हणतो थोरल्यानं घातलेली बरं होईल, कारण मानकरी तो सगळ्याला, मग त्यानं घालावी माळ. झालं माळ कुणी घालायची. मग ती लेक आलेली असते पाहुणे म्हणून ती तयार होते की मी घालीन, कारण तिचं प्रेम बाबावर जास्त बरं का. ती तयार होते. पण ही नुसती इस्टेटीला मालक बरं का, ह्या सगळ्यांना चालतं. बापाचं रान चालतंय, बापाचा वाडा बंगला इस्टेट बँक बॅलन्स जो राहिला, पुस्तकं 13 वयाच्या आधी बँक पुस्तक हुडकतात त्याच्या नावाने कुणाला लावलेलं आहे ते बघायचं, लगेच अर्ज करून काढून पैसे मोकळी होत्यात. परंतु पंढरपूरची माळ माळ नाही म्हणली त्यांच्याबरोबर गेली. नाही मंडळी, अहो ह्या पंढरपूरच्या वारीचं एवढं सामर्थ्य आहे. तुकोबारा म्हणतात, काय म्हणतात, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे देहारी. वारीचं एवढं सामर्थ्य आहे म्हणले. हो मी वारीला चालतो, किती चालतो, काय चालतो आम्हाला भान नसतं. खायला काय मिळेल, प्यायला काय मिळेल, नाही त्याची भारांत नाही. लाखोन 16 आता 2 वर्ष झालं, हे दुसरं वर्ष आहे बंद आहे. पण तुम्ही बघितलंय सगळ्यांनी, प्रत्यक्ष गेला नसाल तर टी व्हीवरती बघितलंय, लाखोन चाललेले असतात. काही जणांची वाहनं बरोबर आहेत, त्याच्यात शिदा आहे. परंतु अशी मंडळी काय आहेत, डोक्यावरती सगळं घेतलेलं आहे अंतरून पांघरून, त्यांना कुठं जेवण मिळेल काय माहीत नाही, पण चालले का हो, कारण त्यामध्ये फार मोठं सुख आहे. किती सुख आहे महाराज सांगतात. तुका म्हणे जीवा तोर धारे, काय सांगू म्हणले. ह्या पंढरीच्या वारीमध्ये चालत असताना भूक नाही, तहान नाही. नाटवे भूक तहान काही, भूक तहान आम्हाला लागत नाही. आणि त्या ठिकाणी त्या पंढरायाचं एवढं प्रेम काय सांगावं. आता वाहनांची सोय आहे तरी सुद्धा चालत पायी वारी करणं ह्याला विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. कारण नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. नामस्मरण करत वाट चाललं तर प्रत्येक पावलाला यज्ञ होतं मंडळी. एवढं पुण्य त्या पंढरीच्या वारीमध्ये. म्हणून पंढरीची वारी जर घरात असेल तर ती अखंड चालावी. मी वारकरी होईल, वडिलांचं सगळं मला चालतंय, मग माळ का चालणार नाही. व्रत आहे, शाकाहारी व्हा, निर्व्यसनी व्हा, संत संगतीमध्ये या आणि ह्या पंढरीच्या वाटेवरती चाला मंडळी. पण आम्ही काय करतो, नुसती चाल ढकल चाललेली आहे, कळतंय पण वळत नाही, असं चाललेलं आहे. आम्ही सगळं पेंडिंगला टाकतोय, परत बघू. ज्ञानेश्वरी वाचा, पारायणला बसा, नाही परत करायला. आता मी उद्योगाचा जरा पुन्हा बघू.
अहो पंढरपूरला चला, अहो पुन्हा बघू, हे काय वय आहे का आमचं चालेल? हां वय झाल्यावर जाणार आहे सा, वय झाल्यामध्ये तर आता वय झालं, बसल्याला उठवं ना उठल्याला बसवं. मग मंडळी चालेल का? काय झाले, एक वारकरी होते अगदी न चुकता पंढरपूरची वारी करणारे, न चुकता पंढरपूरला जायचे. मग जात असताना हा पूर्वीचा वारकरी खांद्यावर आसपे टाकलेली, गळ्यात विना टाळ, पताका तशी अडकवलेली खांद्यालाच, आणि ती आसपे घेऊन पंढरपूरला, त्याच्यातच आपला सगळा शिदा. आणि कुठं मिळो न मिळो, कुणाला काय मागायचं नाही, काही न मागे कोणासी, चोचे आवडे देवासी, कुणाला काय मागायचं नाही वारी करताना. हां इच्छेनं दिलं, श्रद्धेनं दिलं तर ते घ्यायचं, ते पण आपल्याला पाहिजे तेवढं त्या निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमासी स्थान, कोपी गुहा, अशा साधक अवस्थेमध्ये वारी करायची असते. आमचं काय नियोजन चांगलं नाही बघा. काय जेवण चांगलं नव्हतं आज, हेच नव्हतं तेच नव्हतं. अरे तू कशाला आलायस, जेवायला आलायस का वारीला आलायस, हेच त्यांच्या लक्ष देत नाही. काय व्यवस्था ह्या दिंडी मालकाने चांगली केली नाही. अहो वारीला आलोय आपण, काय करावं? झाडे ओर कोणी खाऊनी आपाला, आठवी विठ्ठला वेळोवेळा. पंढरीची वारी कशी करायची आहे? अहो नाही मिळालं काय खायला, झाडाचा पाला ओरपावा खावा, झाडीवर कोणी खाऊनी आपाला, आठवी विठ्ठला वेळोवेळा. आमचं काय वेगळंच चाललेलं असतं. म्हणून महाराज म्हणतात नाही, ही साधना आहे आमची पंढरीची वारी. तो साधक होता वारकरी. आस्पी द्या, 3 दगडं मांडावी, तेवढीच भाकरी करावी, शिदा काहीतरी शिजवावा आणि खावण पुढं जावं. पण एका गावामध्ये येत होता, त्या गावामध्ये आल्यानंतर तिथला एक मोठा श्रीमंत मनुष्य होता. वाडा मोठा, किराणा मालाचं दुकान, वाण्याचा व्यवसाय मोठा, आणि घरात त्यांच्या माळ होती पूर्वी, मग सांगितल्याप्रमाणे. पण ह्यांनी काय घातले नव्हते, बापाचं सगळं घेतलं होतं, फक्त माळ घेतली नव्हती. मग तेवढं तर कुठं तर एक संस्कार राहिलेला होता. गावात आपल्या वारकरी आलेला कळाला त्याला, म्हणजे आपला गेला शेडजी आणि म्हटला महाराज आमच्याकडे यायला पाहिजे बरं का, जेवणाची व्यवस्था आमच्याकडे तुमची आज. तर तो वारकरी म्हटला नाही बाबा, माझा शिदा माझ्याजवळ आहे, मला काय कुठं जायची आवश्यकता नाही, माझं मी करून खाईन. नाही म्हटलं, माझ्याकडे तो आमच्या घरात माळ होती आणि आमच्याकडे तुम्ही जेवायला आलं पाहिजे. फार आग्रह केला. नंतर मग ठीक आहे म्हटले येतो. मग आपले हे जेवायला गेले. वारकरी गेल्यानंतर त्यानं आपलं घरात एक बघा संस्कार असले की आपोआप पुढं काही ना काही जात असतं. तसं आल्या वारकऱ्याच्या पायावर पाणी घालून ओवाळून वारकऱ्याला बसायला दिलं. घाली संतास यासनी पूजा करी काया वाचा म्हणे, हे संस्कार असावे घरात. बसायला आसन दिलं. जेवायला वाढलं, आपलं पंचपक्वानाचं जेवण केलेलं, वारकऱ्याला जीव घातलं. नंतर गप्पा मारत बसले. झालं. महाराज दुसऱ्या दिवशी पुढे निघून गेले आपले वारीला. झाले यावर्षी हा असणारा ग्रहस्थ वाणी दुसऱ्या वर्षी पण वाट बघत बसला. आल्या आषाढीजवळ. वारकरी गेल्या वर्षीचा येतोय का काय, कारण वारकऱ्याचं पाय लागल्यावर काय काय होते घरात कळतंय. पंढरपूरचा वारकरी निष्ठावंत पाहिजे बरं का, नाही नुसता माळकरी चालत नाही. नाही कोणाचाही पायाने काय होत नाही. रामाच्या पायाला दगड लागला आणि त्याची अहिल्याचा शिळेचा उद्धार झाला, अहिल्या झाली, तो रामाचा पाय पाहिजे. तसं निष्ठावंत वारकऱ्याचं पाय लागलं, काय त्याच्या घरामध्ये बरकत आली. हा दुसऱ्या वर्षी वाट बघत बसला वारकरी कधी येतोय. आणि त्या दिवस जवळ आले, पाऊस पडायला लागला, आषाढ महिन्याला सुरुवात व्हायला लागली. आता वारकरी येणार लक्ष ठेवलं. खरंच वारकरी आला की नेमाचा वारकरी. आल्यावर पुन्हा येऊ पाया पडला, महाराज आमच्या घरी. नाही म्हणले गेल्या वर्षी आलो तर काय त्रास घेऊ नका माझ्यासाठी. नाही आलंच पाहिजे. नेलं घरी गेल्यानंतर आता जरा ओळख झालेली होती. पण ती वारकरी म्हणजे ठीक आहे, तुमच्या घरात माळ होती, वारकरी होते, तर आता पंढरपूरला चला माझ्या. हा म्हणजे आलो असतो, पण काय सांगू, मुलगा अजून जरा त्याला नोकरी नाही, अमुक नाही, तमुक नाही, त्याचं लग्न नाही आणि लय व्याप आहे बघा, यंदा काही येत नाही पुढची. बरं ठीक आहे, आमचं काम आहे जाऊ जागवित जना, लोकांना जागवत जायचं हे आमचं काम आहे. काय जागवत जायचं, चला पंढरीसी जाऊ रघुमारे.
आले, 4थ्या वर्षी आले, चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू. अहो चला मालक, पंढरपूरला जाऊया. गेल्यानंतर काय होईल? डोळे निवतील काळ. त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं सा. संत संघटला हर्षे नाचू वाळवंटी, संत म्हणता होतील भेटी. हे सगळं होईल. चला पंढरीसी जाऊ. अहो आलो असतो म्हटला, पण काय करायचं, पोराचं लग्न झाले पण नातवाला खेळवायला कोण नाही, आणि मग जरा पोराला मदत करायला लागत्या. असं प्रत्येक वर्षी कारण. अहो घर बांधायला घातले, पाणी मारायला कोण नाही, लक्ष ठेवायला लागते, वाळून येते ती सिमेंटचं पोतं, कामगार कुठे प्रत्येक वेळेला तो कारणच सांगतोय. 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली, वारकऱ्याचा नियम मात्र दरवर्षी येतोयच. दरवर्षी म्हणतोय चला पंढरीसी जाऊ. नाही झालं, पुढच्या वर्षी आलेत वारकरी 12-13 वर्षानंतर. पण त्या वर्षी वेगळंच घडलं. मालक जेवायला न्यायला आला नाही शेठजी, शेठजीचा पोरगा आला. महाराज चला जेवायला, आमच्या घरी आलं पाहिजे. हां, महाराजांनी वाड्यात पाय टाकला तर बघताय तर फोटोला हार घातलाय शेठजींच्या. कळालं? शेठजींच्या फोटोला हार घातलाय. चुकलं. जन्म गेला बरं का. लक्ष गेलं महाराजांचं. बघताय तर तिथं गायीच्या पोटी खोंड झालं, वासरू जन्माला आलंय. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं, नजर झाली. वारकऱ्यांची दृष्टी आहे. वारकऱ्यानं बघितल्याबरोबर त्या वासराच्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हणजे आता काय वारीला येतोय मी, आता बैल झालो. देवाकडनं मागून घेतलाय मी बैला जन्म. पोराला सगळं रान पेरायचं होत नाही, त्याला जोडीला भाव बी नाही, म्हणून मी बैल झालोय. बघा संसाराचं प्रेम गेलं नाही. जन्म पशुत्व प्राप्त झालं, पण ते कुठलं झालं? संसाराचं. नामदेवराय बी म्हणजे आम्हाला पशुच्या जन्माला घाल, परंतु तो माऊलींच्या रथाचा बैल व्हाव. माऊलींच्या पुढं जो अश्व चालतो तो मी व्हाव. भलते करी, भलत्या जन्मा घाली, पण इतकं कर देवा, चारियाचे निमिसे तुझ्या द्वारी वसे ऐसे करी. पक्षी कर मला जन्माला घाल, पण चारा खाण्याच्या निमित्ताने तुझ्या दारामध्ये, तुझ्या रावळात तिथं घरकं माझं होऊ दे कळसावरती बरं का. हे मागितलं, पण ह्या संसारिकाचं काय हो? झाला बैला जन्म आला. महाराज म्हणजे गेला जन्म, पुढं गेले. परत ते नेहमीप्रमाणे त्या मुलानं जीव खाऊ घातलं. 2रं वर्ष आलं, 3रं वर्ष आलं, परत लक्ष गेलं, बैल दिसेना जाग्यावर. गेला बैल. मग तिथं कुत्रं होतं, कुत्र्याकडं लक्ष गेलं. महाराजांनी कुत्र्यांना अहो म्हटले, लय मिळवलं पोरानं, संपत्ती भरपूर आहे, पण राखण करायला कोण नसते. देवाकडनं जन्म मागून घेतला कुत्र्याचा, शेठजीनं बरं का. आणि त्या घराची बंगल्याची राखण करतोय म्हणले महाराज मी. महाराज म्हणजे धन्य आहे सा. झाला अशा नंतर 1 जन्मानंतर 2रा जन्म घेतला. बोक्याचा जन्म प्राप्त झाला, मांजराचा. सुननं काठी घातली आणि मग काय जाग्यावर गतप्राण झालं बघा. परंतु नाही, म्हणून तुकोबायला म्हणतात, अहो पंढरीची वारी आहे माझे घरी. अहो पंढरीचं वारकरी वा, नाहीतर काय होतंय? असं होतंय. महाराज काय सांगतात? तुका म्हणे जन्माद्याचे जन्माला आलो त्याचं सार्थक काय? एकच विठ्ठलचे एक देखलिया. नाहीतर काय होतंय म्हणले? नाहीतर म्हणले तुका म्हणे जन्म गेला वाया. तुकोबाराय म्हणतात काय सांगू, जन्माला ज्यासाठी आलो ते या ठिकाणी निरर्थक गेलं. एवढा या ठिकाणी महाराजांनी उहापोह का केला? तर ह्या पंढरीचं महत्त्व सांगण्यासाठी, वारीचं महत्त्व सांगण्यासाठी. नाहीतर म्हणले तुका म्हणे जन्म नाही रे आणिक. जन्म नाही म्हणले पुन्हा, ही माझी भाग आहे म्हणले. पुन्हा जन्म मिळणार नाही. मागुताहाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख भोगीसी. हे पुन्हा मिळणार नाही. म्हणून मंडळी काय करा, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. तर मंडळी
पहिल्या चरणाचा अर्थ या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केला सद्गुरूंच्या कृपेनं. पंढरीची वारी आमच्या घरामध्ये आहे आणि दुसरं तीर्थव्रत मी दुसरं काही करणार नाही. तर व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरदिशी मुखी नाम. पंढरीच्या वारीचं महत्त्व पाहिलं. आता दुसरी साधना सांगितलेली म्हणजे एकादशीचं व्रत. त्याच्याविषयी आपण मधली चाल घेऊ आणि त्यानंतर राहिलेला म्हणा. पंढरीची वारी आहे माझे पंढरीची वारी. आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरनिशी मुखी नाम. महाराज आपली साधना वारकरी संप्रदायाची साधना सांगतायत. पंढरपूरची वारी माझ्या घरामध्ये आहे
आणि ती वारी मी करेन. दुसरं तीर्थ व्रत मी करणार नाही. एकच व्रत करेन. व्रत एकादशी करीन उपवासी. महाराज पंढरपूरच्या वारीचे नेम सांगतात, वारकऱ्याचे नेम सांगतात. एक, त्यानं पंढरपूरची वारी केली पाहिजे, न चुकता केली पाहिजे. कधी वारी येत्या अशी तळमळ त्याला लागली पाहिजे. आषाढी कधी येत्या, कार्तिक कधी येत्या, रात्रंदिवस तळमळ लागते. चैत्रवारी आली, पाडवा झाला, मला जायचं आहे पंढरपूरला, आणि रात्रंदिवस तो भोगतो आणि त्या पंढरीची वाट चालतो. ही पंढरपूरच्या वारकऱ्याचा नेम. दुसरं काय म्हटले? एकादशी. एकादशीचा पर्व काळ म्हटले. एकादशीचा तर इतका मोठा नेम आहे. एकादशी व्रत एवढं मोठं आहे. केवढं मोठं आहे मंडळी एकादशी व्रत? एकादशी व्रत हे सगळ्या व्रतांचा राज आहे. इतर व्रत कसे आहेत बघा, सकाळी करायचं, संध्याकाळी सोडायचं, बरोबर आहे. काही व्रत आहेत त्याच्यापेक्षा पुढं चंद्रोदय झाल्यावर सोडायचे. परंतु एकादशीचं व्रत हे पूर्ण आहे. सकाळी सूर्योदयापासून आजच्या ते उद्याच्या द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत हा पूर्ण व्रतकाळ आहे. एकादशी एकदा केली की सगळी व्रत त्याच्यामध्ये होतात. कधी एकादशी सोमवार येते, कधी मंगळवारी, कधी बुधवार, रविवार, सगळे वार त्याच्यात होतात. म्हणून एकादशी हे सगळ्या व्रतांचा राजा आहे. आणि हे एकादशीचं व्रत म्हणजे मी करेन. किती एकादशीचं महात्म्य आहे म्हटले? अहो, एकादशी दिवशी म्हणले एका व्रताचे महिमान नेमे आचरती जन ते समान विष्णूशी. व्रताचा महिमान किती आहे? एकादशी जर पूर्ण केलं व्रत तर म्हणते तो समान विष्णूशी, विष्णूच्या समान होतो. म्हणून एकादशी करावी. लोक म्हणतात आम्हाला जमत नाही, आम्हाला निभत नाही. नाही, निभलं पाहिजे, जमलं पाहिजे म्हणते. आजारी पडल्यावर डॉक्टर म्हणतात काय देऊ नका याला, पाणी पण देऊ नका. मग त्यावेळेला जमते का नाही? 7-7, 8-8 दिवस तोंडात अन्नाचा घास नाही. एका दिवसानं काय होतंय? महाराज सरळ सांगतात, काय तुझा जीव जातो एका दिवशी फराळाचे काय तुझा एका दिवसानं जीव जातो का? महाराज म्हणले फराळाच्या निमित्तानं धनी घ्यायची म्हणजे आवडत ते. अहो आज एकादशी आहे, करा काय करा, शाबू वडे लागतात आम्हाला. अहो काय, वरीची भाकरी पाहिजे, अजून काय तळण पाहिजे, एक ना अनेक, आणि काय पाहिजे, केळी आणा, सफरचंद आणा, काजू बदाम डिंकाचं लाडू केलेत का नाही. आणि म्हणतोय दिवसभर चर आणि एकादशी कर, आणि परत आणि म्हणतो एकादशी. दशमीला खातो पोटभर, आज नशी म्हणले उद्या एकादश आहे, जरा एक भाकरी जादा करा, झालं. एकादशीचा उजेड घेऊ सगळा, एवढं खाल्लं. परत द्वादशीला बारशीला म्हणतो काल दिवसभर उपास केला, 2 पोळ्या जादा आल्या. हे एकादशी आमची. महाराज म्हणले नाही, अहो फराळाचे मिशे धनी घेसी. महाराज म्हणले नाही, मी व्रत करेन, पण कसं व्रत एकादशी करीन उपवासी. उपवास म्हणून तिथं म्हटलं बरं का, उपवासी करेन. का उपवासी? उपवास, उप म्हणजे जवळ, उपवास शब्दाचा अर्थ मंडळी जाणून घ्या. सरळ आपल्याकडे म्हटलं जातं मराठीमध्ये अनेक अपभ्रंश झाले, त्यापैकी हा शब्द आहे उपास आहे. हा उपास खरा शब्द आहे उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. त्या दिवशी त्या देवतेच्या चिंतनात दिवस घालवणं, त्या चिंतनात त्या देवाच्या सेवेमध्ये त्या देवाच्या जवळ राहणं. म्हणजे काय सारखं मंदिरात जाऊन बसा, सारखं देवाऱ्या पुढं असं नाही, पण दिवसभर त्या चिंतनामध्ये आपला वेळ जावा म्हणून अल्प आहार घेणं बरं का एकादशीला. हे त्याचं महात्म्य आहे. पण आमचं मात्र उलटं होतंय. पण महाराज म्हणले नाही, आम्ही काय करेन, शरीराला तोल जाऊ नये, शरीर या ठिकाणी व्यवस्थित राहणं एवढं तुम्ही घ्या. पूर्ण तुम्ही निर्जला करा असं आम्ही म्हणत नाही, परंतु जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं उपवास या ठिकाणी व्रत करण्याचा प्रयत्न करा. आणि हे पूर्ण व्रत आहे. एक जण म्हटलं बास झालं, दिवसभर झालं तेवढं बास की, संध्याकाळी सोडा आता. नाही, संध्याकाळी सोडलं तर ते व्रत एकादशीचं होत. सांगलीला लग्न होतं, पत्रिका घेतलं, मी लग्नाला निघालोय, पाकिट बिकीट तयार करून घेतलं, येऊन निघाला लग्नाला, आणि आला आष्ट्यातनंच मागं, आष्ट्यापर्यंत गेला तिथनंच मागला. मग घरातली म्हटली कसं काय लग्न झालं? म्हटला घडलं तेवढं केलं. म्हणजे म्हटली काय कळलं नाही आम्हाला. म्हटलं आष्ट्यातनंच मागं आलो. म्हटले काय घडलं तेवढं केलं? त्या पाहुण्याला ना माहीत, तुम्ही आल्या तर नाग पूर्ण केलं, काय केलं. तसं संध्याकाळी जर उपवास सोडला तर आष्ट्यापर्यंतचा उपवास झाला. त्या मालकाला काय माहीत नाही, पांडुरंगाला काय कळणार नाही तुम्ही आमचं काय केलं असं आहे.
म्हणून व्रत एकादशी पूर्ण व्रत आहे आणि ते पूर्णच केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर सोडलं पाहिजे, तर ते एकादशी व्रत. आणि हे एकादशीची कधी मला एकदा आषाढी एकादशी, काय मंडळी वर्षाची एकादश करतात फक्त, अशी भोकणी लागली पाहिजे. 15 दिवसाची एक करावी. महाराज म्हणतात 15 दिवसा माझी एक एकादशी कार्य न करसी व्रतसार. सगळ्या व्रतांचं सार आहे म्हटले, का करत नाहीस? चाहूल लागावी, वाट बघावी, कधी एकादशी येते, कधी एकादशी येते. त्या एकादशीला मला कधी येते वाटत बसावं, वाट पाहावी. जशी पंढरीच्या वारीची तशी दुसरी साधना आहे एकादशीची. म्हणून मंडळी एकादशीचा उपवास करावा, व्रत करावं. आणि दुसरं काय, एकादशीला 3 गोष्टी कराव्या म्हणून सांगितले. एक विष्णूचे पूजन, एका भावेसी, एक भाव, एक श्रद्धा ठेवून विष्णूचं पूजन करावं. दुसरं काय करावं, दिवसभर निराहारी राहावं, व्रत करावं, अल्प आहार घेऊन त्या ठिकाणी उपवास करावा, फल आहार घ्यावा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट कुठली, महाराज सांगता तरी तुका म्हणे करा फराळ सावकाश. जाय कीर्तनास आळस ससावी. महाराज म्हणजे तिसरं महत्वाचं एकादशीला करायचं आहे ते म्हणजे काय, तुका म्हणे फराळ करा सावकाश. सावकाश करा. मग म्हटले बरं झालं आता सांगितलं, मगापासून एवढंच आहे, आता सावकाश करा म्हणलंय. सावकाश म्हणजे निवांत नवं. सावकाश या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. स अवकाश, स अवकाश. अवकाश म्हणजे पोकळी, हे अवकाश आहे बघा. पोकळी म्हणजे अवकाश. तसं पोटात पोकळी ठेवून फराळ करा. तुका म्हणे फराळ करा स अवकाश, मोकळी जागा ठेवून पोटात फराळ करा. आणि महत्वाचं, जाय कीर्तनास चुकू नको. कीर्तनाला जायला मंडळी चुकू नका. भगवंताचं कीर्तन एकादशीला ऐकलंच पाहिजे, हा नेम आहे बरं का. एकादशीला नाही कीर्तन, लॉकडाऊन आहे, घरात तुम्ही कीर्तन केलं पाहिजे. म्हणाला आम्ही कसं करावं? कीर्तन म्हणजे काय माहिती आहे का, एत कीर्तन हे नाम घोष निर्लज्ज करते हरीचे दास. भगवंताच्या नामानं रामकृष्ण हरी म्हणणं. पण टाळ वाजवून म्हणा, टाळ वाजवून म्हणा, नाही जमलं जपमाळ मग घेऊन म्हणा, पण रामकृष्ण हरी जप करा मग झोपा बरं का. पण एकादशीला जागरण करा, टी व्ही बघत नव्हे. नाही जागरण करा म्हटल्यावर पिक्चर एखादा लावून बसतो, नाही. भगवंताच्या चिंतनामध्ये एकादशीला महत्वाचा जागर झाला पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे, हे मंडळी करायचं आहे. म्हणून महाराज सांगतात, व्रत एकादशी कढीन उपवाशी गायीन हरनिशी मुखी नाम. रात्र दिवस मी भगवंताचं नाम घे. आणि शेवटी तुकोबाला म्हणतात, नाम विठोबाचे घेन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. त्या भगवंताचं नाम म्हणजे मी अखंड मुखामध्ये घेईन. कसं आहे, नाम विठोबाचे, दुसऱ्या कुठल्या देवाचं नाम नाही, विठोबाचं नाम मी घेईन. कारण का, तुम्हाला इतर देवांचं का घेतलं नाही, तर इतर देवता ह्या पूर्ण नाहीत. त्या तुम्हाला संसारातल्या गोष्टी देऊ शकतात, पण जो मोक्ष आहे, जन्ममरणाचा फेरा चुकवायचा आहे, तो फक्त हा विठोबा समर्थ आहे. तो तुमचा जन्ममरणाचा फेरा चुकवू शकतो. म्हणून तुकोबाला म्हणतात, नाम विठोबाचे घेन मी वाचे. त्या विठोबाचं नाम घे. नाम तिसरी साधना आहे बरं काही वारके सांगणे. पंढरीची वारी, दुसरं व्रत एकादशी, आणि तिसरं म्हणजे नामस्मरण. हे नामस्मरण मी बीज कल्पांतीचे तुका म्हणे. सगळं नाश पावतं बरं का, सगळं नाश पावतं. आजपर्यंत रामकृष्णाचे अवतार होऊन गेले, पण रामकृष्ण नाम नाहीसं झाले का बघा. द्वापार युग निघून गेलं, कृतत्रेतायुग निघून गेलं, पण नाम गेलंय का? नाम जात नाही. नाम हे निरंतर आहे, नाम हे सत्य आहे. सत्य तो विठ्ठला. त्याच्यापेक्षाही नाम सत्य आहे. म्हणले किती सत्य आहे, तर नाम बरिया बरवंट, नाम बरवे
नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले. माझ्या कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. अशा प्रकारचं नाम आहे. हे नाम जर मुखात आलं तर मंडळी अनंत जन्माची पापं जातात. नाम कसं घ्यावं एकाने प्रश्न विचारला. नाम कसं घ्यावं? पेढा कसा खावा विचारताय? पेढा कसाही खा. कसा लागतोय? गोडच लागणार. पेढा कसाही खा. तसं नाम कसंही घ्या. रानात आम्ही बीज पेरतो. आता पेरण्या चालू आहेत. पाऊस पडलेला आहे. त्या चाड्यावर मूठ ठेवली जाते. बी पडताना ते खाली तोंड आहे का वर तोंड आहे बघितलं जात नाही. एकदा चाड्यातनं बी सोडलं ते उगवलंच. तसं मुखातनं तुमच्या नाम गेलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हटलात की ते त्याचं काम करते बरं का. विस्तवाला जाणतेपणानं हात लावल्या भासतो का नेमतेपणानं लावल्या भासतो? कुठल्याही कसाही लावा ती चटका द्यायचं काम करते. तसं नाम भगवंताचंही श्रेष्ठ आहे. त्या वाल्या कोळ्याला करत नव्हतं राम म्हणावं. तो म्हणला तसलं काय आम्हाला येत नाही नारद महाराज. मग म्हणले तुला काय येते? मला मारामारी येते. म्हणले मरा म्हण तरी चालते. मग मरा 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 म्हणतं राम झालं. म्हणून मंडळी नाम जपे वाल्मिको वाटपाडा कोळी नाम जपे वाल्मिको वाटपाडा कोळी. मग त्यानं नाम जपलं आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाले. रामायण लिहिलं बरं का त्यांनी. म्हणून इतकं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून मंडळी आपण सर्वांनी या आषाढी एकादशीच्या पर्वकाळाच्या निमित्तानं सगळ्यांनी एक विनंती करेन की ही जी साधना सांगितलेली आहे ती खरोखर अत्युच्च अशा प्रकारची अतिउच्च अशा प्रकारची आहे आणि अच्युताची साधना आहे आणि आपल्याला अच्युत स्वरूप बनवणार आहे. आणि म्हणून मंडळी सर्वांनी काय करावं? न चुकता या 3 गोष्टी करा. पंढरीची वारी हे माझे घरी याचा सार्थ अभिमान बाळगा. बाकी सगळं नाशवंत आहे. बंगला गाडी मोटर सगळा संपत्ती सगळं नाही सोडणार आहे मंडळी. परंतु आपलं असणारी वारी ही फार मोठी संस्कार देणारी आहे. आणि म्हणून पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. व्रत एकादशीचं व्रत करा. अत्यंत मोठा पर्व काळ आहे आषाढी एकादशीचा. आषाढीच नव्हे तर प्रत्येक एकादशी शक्यतो सगळ्यांनी करावी. त्याच्यामध्ये महत् असं पुण्य आहे. आणि नुसतं पुण्य नाही तर अक्षय पुण्य आहे. आणि तिसरं सगळ्यात सोपं सगळ्यांना करता येणारं असं नामस्मरण आहे. ती तिसरी साधना आहे. कधीही करा कुठेही करा कसंही करा नामस्मरण करा बरं का. कधी करावं? काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उदरते. काळ वेळाचं बंधन नाही. कधी करावं? बंधन नाही. कसं करावं? बंधन नाही. ठिकाणाचं बंधन नाही. कुठलं ठिकाण आहे? काही नाही. कुठेही करा बरं का. त्याला ठिकाणाची मर्यादा नाही. ठाईचं बैसोनी जिथं असाल तिथं ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तर मंडळी याप्रमाणे नामकल्पांतीचे घेईन मी वाचे. कल्पांतीचं नाम असणारं तुकोबारे म्हणतात मी वाचन घेईल. आणि म्हणून असं असणारं नाम आपण घ्यावं. एकादशीचं व्रत करावं. तर असो आषाढी एकादशीचा पर्वकाळ आणि त्यानिमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा चातुर्मासाचा आरंभ होत आहे. त्यानिमित्तानं असणारा ही कीर्तन सेवा आहे. जे काय बोललो ते सद्गुरुवर्य दादासाहेब बाबासाहेब वास्कर यांच्या कृपेनं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पांडुरंगरायाच्या चरणी तुम्हा सर्व श्रोतेजनांच्या चरणी अर्पण करून इथे थांबतो. म्हणाशी नाम विठोबाचे
ज्ञानवे